वेलकम बॅक. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करते. आपण पाहत आहोत मॉकटेल्स. आपण याच्या आधी एक मस्त सुंदर असं कलिंगडचं मॉकटेल पाहिलं होतं. आता आपण करणार आहोत आंब्याचं एक. जसं तुम्हाला मगाशी संजीव कपूरने सांगितलं की जर तुम्हाला बर्फाशिवाय जर काही करायचं असेल तर ते पूर्ण फ्रूटच चिल करा. तसंच हा आंबा आम्ही चिल केलेला आहे आणि आता आपण मस्त आंब्याचं आणि एक दह्याचं मॉकटेल बघायचं आहे. त्याच्यासाठी सर्वात आधी हे दही, त्याच्यामध्ये हे आंब्याचे फ्रोझन तुकडे, थोडं ह्याला आपण असं तोडूया. हे थोडं आपण ह्याला तोडूया आणि हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला हवा तो आंबा तुम्ही घेऊ शकता. तोतापुरी, राजापुरी, दशेरी. मी घेतला अल्फान्सो म्हणजे हापूस. हे सगळे आंब्याचे तुकडे. बरं, आंबा जर खूप गोड असेल ना तर आपल्याला साखर घालायची सुद्धा गरज नाही. आणि ह्याच्या बरोबर आपण घालायचंय दूध. पण त्याच्या आधी आपण ह्याला झाकण लावून एकदा फिरवून घेऊया. आंबा खूप जास्त घट्ट असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे, पण छान दाट असं आपलं हे मॉकटेल तयार होणार आहे. हे फार दाट आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून दूध घालायचंय. दूध घालून परत एकदा फिरवून घेऊया. अगदी स्मूथ आपण करायचं आहे आपलं मॉकटेल. आंबा जर खूप जास्त जर गोड असेल ना तर तुम्हाला साखर सुद्धा घालायची गरज नाहीये. पण एकदा हवं तर थोडीशी साखर आपण घालूनच घेऊया. पिठी साखर ह्याच्यात आपण घालूया आणि परत एकदा मिक्स करण्यासाठी फिरून घ्यायचं. तर आपलं हे मॉकटेल तयार झालेलं आहे. आपण या ग्लासमध्ये ह्याला सर्व करूया. पण त्याच्या आधी माझ्याकडे आहे बारीक चिरलेला आंबा. तर हा आधी आपण ह्याच्या बेसला घालूया. म्हणजे काय मॉकटेल पिताना मस्त आंब्याची चव सुद्धा तोंडाला येईल. वाह, आहे की नाही सुंदर योगर्ट अँड मँगो स्मूदी. तर तुम्ही पटापट नोट करा ह्याची रेसिपी आणि नंतर पहायचा रिकॅप. मँगो स्मूदी साहित्य: 3 मोठे पिकलेले आंबे, 6 टेबलस्पून दही, 3 कप दूध, 8 टेबलस्पून साखर, 1 मध्यम पिकलेल्या आंब्याच्या फोडी. कृती: चिरलेले आंबे थोडा वेळ फ्रीझरमध्ये ठेवा. नंतर दही, थंड आंब्याच्या फोडी व दूध एकत्र करून मिक्सरमधून काढा. साखर पुन्हा एकदा मिक्सरमधून काढा. हे मिश्रण उंच ग्लासमध्ये ओतून वरून थोड्या आंब्याच्या फोडी घालून लगेच सर्व्ह करा.